आजकाल कुठलीही गोष्ट ट्रान्सफर करणं फारच सोपं झालेलं आहे. मनी ट्रान्सफर, डाटा ट्रान्सफर असो, पण इमेज ट्रान्सफर कुणी आजपर्यंत केल्याचं तुम्ही ऐकलंय? होय होय होय, तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. येत आहे जादूगार मिलिंद कदम मुंबईहून इमेज ट्रान्सफर करण्यासाठी. एक हात दुसऱ्यावर ट्रान्सफर करा, टाळ्या वाजवा, स्वागत करा. जसं आपण पाहतो की एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलमध्ये आपण इमेज ट्रान्सफर करू शकतो ब्लूटूथच्या सहाय्याने, अगदी इनव्हिजिबली. तसंच आपण एका कम्प्युटरमधून दुसऱ्या कम्प्युटरमध्ये इमेज ट्रान्सफर करू शकतो. पण मला असं वाटतं की आपला जो ह्युमन ब्रेन आहे, मानवी मेंदू जो आहे, तो एक सुपर कम्प्युटर आहे. तर एका ब्रेनमधून दुसऱ्या ब्रेनमध्ये आपण इमेज ट्रान्सफर करू शकतो का, हा मी एक प्रयोग करणार आहे. आणि हा प्रयोग करण्यासाठी मला मकरंद सरांची मदत हवी आहे. तर मी त्यांना विनंती करतो की तुम्ही स्टेजवर यावं. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. हॅलो सर, या प्रयोगामध्ये आपलं स्वागत आहे. सर, जसं तुम्ही पाहत आहात की इथे एक टेबलवरती एक धागा ठेवलेला आहे आणि हा धागा तुम्ही तुमच्या डाव्या हातामध्ये पकडा. हां, आणि तुम्ही पाहत आहात की इथे एक बॉक्स ठेवलेला आहे. या बॉक्समध्ये काही पत्ते आहेत. नॉर्मली पत्त्यांवरती काय असतं की एक्का, दुर्री, तिर्री असं काहीतरी आपले नेहमीचे जे पत्ते असतात खेळण्याचे, पण या पत्त्यांवरती वस्तूंची नावं लिहिलेली आहेत. वेगवेगळ्या वस्तूंची नावं लिहिली आहेत. जी आपण दैनंदिन व्यवहारामध्ये जी आपण वस्तू पाहतो ती नावं लिहिली आहे. आणि त्या वस्तूंच्या खाली त्याचं छोटंसं चित्र पण काढलेलं आहे प्रत्येक नावाखाली. आणि तुम्ही पाहू शकता की हे सगळे वेगळे वेगळे कार्ड्स आहेत, राईट. तर मी आता काय करणार आहे, मी हे सगळे पत्ते इथे पसरवतो. आणि सर, तुम्ही तुमचा असा उजवा हात इथे ठेवा या पत्त्यांवरती. तुमचा उजवा हात या पत्त्यांवर ठेवा. आता माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जो पण पत्ता चूज कराल ना, तो तुम्हाला आणि प्रेक्षकांना कळवण्याची माझी इच्छा आहे. तर त्यासाठी तुम्ही कोणताही पत्ता उचला. समजा उदाहरणार्थ हा उचलला, तर तो प्रेक्षकांना न दाखवता आणि स्वतःही न बघता या बॉक्समध्ये ठेवा. ओके, तो या बॉक्समध्ये ठेवा. आणि हा आपण बॉक्स बंद केला. आता या क्षणाला तुम्हालाही माहिती नाही या पत्त्यावरती कुठलं चित्र असेल, राईट. तर हा एक ब्लॅक बॉक्स आहे, टोटल ब्लॅक बॉक्स आहे. ह्याच्यामधून तुम्हाला काही दिसतंय? काही दिसायचे काही चान्सेस नाहीत. ओके सर, तो हातातला जो दोरा आहे ना, तो जस्ट मला द्या. हां, आणि हा बॉक्स तुमच्या हातात ठेवा. आणि मी तुम्हाला सर विनंती करतो की तुम्ही या इथे या खुर्चीवर या. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हा मी इथे बसलो ना, की तो बॉक्स उघडा. त्या पत्त्यावरती जे काही नाव असेल मला सांगू नका. आणि ह्या व्हाईट बोर्डवरती असं धरून तो ड्रॉ करा. असं म्हटलं जातं की आपण जेव्हा पेपरवरती लिहितो तेव्हा ऍक्च्युली आपण आपल्या ब्रेनवरती लिहित असतो. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्यावरती जस्ट पहिले इमॅजिन करा आणि नंतर ते ड्रॉ करा. ओके, आता ह्या दोऱ्याच्या द्वारे मी लिंक करण्याचा प्रयत्न करतो. शेवटी हा प्रयोग आहे, मला माहिती आहे की हा प्रयोग आहे, एक्सपेरिमेंट आहे. आणि ते चित्र मला दिसणार नाही असं ठेवा. हा लिंक करण्याचा माझा जर एक विचित्र पद्धत आहे. सर, प्लीज इथे या, उभे राहा. जे तुम्ही ड्रॉ केलेलं आहे ते काय ड्रॉ केलं आहे तुम्ही सांगू शकता प्रेक्षकांना? प्लीज माईक घ्या. काय ड्रॉ केलेलं आहे तुम्ही? काय ड्रॉ केलंय? ब्लॅक बॉक्स मधलं ते कार्ड होतं
शिवलिंग. तर ते तुम्ही दाखवू शकता प्रेक्षकांना. जरा टर्न करा आणि ते प्रेक्षकांना दाखवा की तुम्ही काय ड्रॉ केलेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा ते काढत होते मी त्यांच्याकडे पाहिलं देखील नाही, आणि जे ड्रॉइंग मी काढलेलं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल ते सुद्धा आहे शिवलिंग. शिवलिंग. यू आर अमेझिंग. हो, थँक्यू सर. कारण का हा जो भाग आहे हा मला माहित नाही कसा आलाय. कारण का प्रत्येक मॅजिक इज अ ट्रिक. पण ही ट्रिक काय असू शकते, किंवा सगळे कार्ड जर ते असतील तर तरच असं घडू शकतं. पाहूया उर्मिलाजी, तुम्हाला काय वाटतं? वाटायचं काय आहे, मला वाटतं काय वाटण्या आणि बोलण्याच्या पलीकडचा आहे हा सगळा प्रयोग. प्रश्नच नाही याच्यामध्ये. सगळ्याच गोष्टी एकदम विस्मयजनक होत्या, एकदम चमत्कारिक, एकदम सुंदर. मजा आली, एकदम मजा आली. काय होणार काय नाही होणार असं चालत असताना डोक्यामध्ये समोर त्या गोष्टी अशा होत गेल्या की काही बोलण्यासारखं राहिलंच नाहीये. एकदम मकरंद सर, तुम्ही काय म्हणाले या अनुभवाबद्दल? ब्रिलियंट. मला आवडतात अशा जादू, खूप आवडतात, की मला कळलंच नाही आणि यांनी केलं. पण असं कसं यार, म्हणजे आणि इमॅजिन करा यांच्या ज्या मिसेस असतील ह्यांना हे काय म्हणत असतील, डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे ऐवजी डोळ्यातून काढ माझ्या तू धागे अंतर्मनाचे. अंतर्मनाचे. वा वा वा. मला काय म्हणायचं काय. तर आता तुम्हाला किती पदकं मिळतात ते पाहूया. उर्मिलाजी, अगदी 10 वर 10 पदक. प्रश्न 10 पैकी 10.